Hello friends, today's lecture on engineering metrology. First unit first, introduction to metrology. Introduction to metrology. Introduction to metrology. What is the meaning of metrology? For 10 marks. 10 marks साठी आहे हा पहिला जो युनिट आहे तो 10 मार्क्स साठी आहे. What is the meaning of metrology? Metrology means science of measurement. Metrology means science of measurement. Science of measurement. Metrology means science of measurement. Science of measurement. That is the metrology. Metrology means science of measurement. So the definition of metrology. It is concerned with the establishment, reproduction, conservation and transfer of units of measurement and their standards. It is concerned with establishment, reproduction, conservation and transfer of units of measurement and then standards is called as metrology. Concerned with establishment. Establishment means काय? Establish करणे, नवीन instruments, नवीन standards establish करणे, develop करणे. Reproduction म्हणजे प्रोडक्शन, त्याचं काय करणे? प्रोडक्शन करणे, रिपीटेडली प्रोडक्शन करणे. त्या जे प्रोडक्शन आपण करणार आहे त्याचं मेजरमेंट घेणे किंवा त्याचं इन्स्पेक्शन करणे. कंजर्वेशन, टाइम कंजर्वेशन करणे, म्हणजे जी आपली प्रोसेस आहे, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये इन्स्पेक्शन ही एक प्रोसेस आहे. त्या इन्स्पेक्शनचा टाइम जो आहे, इन्स्पेक्शनला लागणारा जो टाइम आहे त्याच्यामध्ये काय करणे, जो कन्झ्युमेबल आहे तो नॉन कन्झ्युमेबल किंवा टाइम कमी करणे इन्स्पेक्शन मधला आपण या मेट्रोलॉजी बोलतोय. ट्रान्सफर ऑफ युनिट्स ऑफ मेजरमेंट अँड देअर स्टँडर्ड्स, म्हणजे युनिट्स ऑफ मेजरमेंट फाइंड आउट units of various measurements. Units फाइंड आउट करणे आणि त्याचे स्टँडर्ड्स क्रिएट करणे. आणि काय करणे, त्याचे स्टँडर्ड्स क्रिएट करणे. दॅट इज द मीन्स ऑफ मेट्रोलॉजी. मेट्रो प्लस लॉजी. That is the science of metrology. तर याच्यामध्ये बघा, मेट्रोलॉजी consists of comprehensive study of different measuring instruments. different measuring instruments जे आहेत, म्हणजे याच्यामध्ये आपण measuring instrument काय म्हणू शकतो बघा, स्केल आहे, स्केल म्हणजे काय म्हणतो, स्टील रूल, काय म्हणतो, स्टील रूल, वर्नियर कॅलिपर आहे, मायक्रोमीटर आहे, स्लीव गेजेस आहेत, ओके. गेजेस त्याच्यामध्ये गो एंड अँड नो गो एंड,
हे गेजेस आहेत. बेवल प्रोट्रॅक्टर आहे. सरफेस प्लेट आहे. व्ही ब्लॉक आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे आपण मेजरमेंटसाठी यूज करणार आहे त्याचा स्टडी करण्याचं काम या मेट्रोलॉजीमध्ये केलं जातं. त्याचा स्टडी करण्याचं काम या मेट्रोलॉजीमध्ये केलं जातं. प्रेसिजन, ॲक्युरसी, प्रेसिजन, ॲक्युरसी, रेंजेस, प्रेसिजन, ॲक्युरसी, रेंजेस, एरर्स फाइंड आउट करण्याचं काम या मेट्रोलॉजी थ्रू केलं जातं. फाइंड आउट करण्याचं काम या मेट्रोलॉजी थ्रू केलं जातं. ओके, प्रिसिजन, नॉन प्रिसिजन अँड देअर ॲक्युरसी, द पॉसिबल सोर्सेस ऑफ एरर्स अँड देअर इलिमिनेशन. एरर्स फाइंड आउट करायचे आणि त्याचं इलिमिनेशन करायचं म्हणजे ते एरर नाहीसे करायचे. ते काम काय होतं या मेट्रोलॉजी थ्रू केलं जातं. अँड इम्प्रूव्हिंग देअर ॲक्युरसी, आणि त्या तो जो प्रोडक्ट आहे कंपोनंट आहे त्याची ॲक्युरसी इम्प्रूव्ह करायची. त्याची काय करायची? ॲक्युरसी इम्प्रूव्ह करायची. हे काम या मेट्रोलॉजी थ्रू केलं जातं. हे काम या मेट्रोलॉजी थ्रू केलं जातं. ओके, देन स्कोप ऑफ मेट्रोलॉजी. स्कोप ऑफ मेट्रोलॉजी. स्कोप ऑफ मेट्रोलॉजी. याचा स्कोप काय काय आहे? स्कोप काय काय आहे? मॅन्युफॅक्चरिंग, ranges and capabilities. Ranges and capabilities. Okay. Calibration, methods of measurements, preparation of design and drawings, design and drawing, and last one is the scope, maintaining and defining the standards. Defining the standards. There is the scope of metrology. First one is the manufacturing. आता याच्यामध्ये स्कोप काय आहे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये? आपण जे एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करत असतो त्याच्या व्हेरियस स्टेजेसला काय करणार आहे आपण? त्याचं जे इन्स्पेक्शन आहे ते करणार आहे. म्हणजे एखादा गिअर बनवायचा आहे, समजा एखादा गिअर बनवायचा आहे तर त्या गिअरचा डायमीटर ज्यामध्ये आपण शाफ्ट इन्सर्ट करणार आहे त्याचा तिथला जो पोर्शन आहे त्याचा इंटरनल डायमीटर, त्या गिअरचा आउटर डायमीटर, त्या गिअरची थिकनेस म्हणजे असे बरेचसे पॅरामीटर्स आहेत की ते आपल्याला काय करावे लागतात प्रत्येक स्टेजला. म्हणजे ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला काय करावं लागतात? प्रत्येक स्टेपला त्याचं इन्स्पेक्शन करावं लागतं. जर आपण इन्स्पेक्शन नाही केलं तर काय होणार आहे? ॲक्युरसी पार्ट बनण्याऐवजी काय होईल? तो रिजेक्ट होईल. म्हणजे काय होईल? असेप्टेबल पार्ट बनण्याऐवजी तो रिजेक्टेड पार्ट, कारण त्याला कोणताही मेजरमेंट नसणार आहे, ॲक्च्युअल मेजरमेंट कोणतेही नसणार आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मेट्रोलॉजीला फर्स्ट स्कोप आहे. इम्पॉर्टंट फॉर मेट्रोलॉजी
इन ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द कॉम्पोनंट. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कॉम्पोनंट एखादा बनत असताना मेट्रोलॉजीचा यूज करणं फार महत्त्वाचं आहे. इथे याला स्कोप आहे. रेंजेस अँड कॅपॅबिलिटीज. रेंजेस अँड कॅपॅबिलिटीज. मेट्रोलॉजी थ्रू आपण काय करू शकतोय, रेंजेस ठरवू शकतोय. म्हणजेच आपण मगाशी जे बघितलं, वर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर, डायल गेज इंडिकेटर, ओके, ह्याच्या आपण रेंजेस ठरवतो. एखादा मायक्रोमीटर किंवा वर्नियर कॅलिपर त्यामुळे आपण काय करतो, वर्नियर कॅलिपर तुम्हाला मी पुढच्या लेक्चरला दाखवेन. त्यामध्ये वर्नियर कॅलिपरमध्ये आपण काय करतो, डायमीटर मेजर करतो. डायमीटर मेजर करतो म्हणजे आउटसाइड डायमीटर आणि इनसाइड डायमीटर आपण त्याच्या जॉ थ्रू आपण काय करतो, मेजर करतो. जर त्या वर्नियर कॅलिपरची रेंज म्हणजे काय होणार आहे, 0 to 50 mm पर्यंत एखादा मेजर करेल, 0 to 100 mm इतका डायमीटर मेजर करेल. म्हणजे हा जो वर्नियर कॅलिपर आहे, या रेंजचा वर्नियर कॅलिपर जो आहे तो काय होणार आहे, 50 mm पर्यंत डायमीटर असणाऱ्या कॉम्पोनंटचा डायमीटर चेक करणार आहे. जर 51 असेल किंवा 55 असेल तर तो याच्यापेक्षा ओव्हर साइज होईल आणि तो ही रेंज असणाऱ्या वर्नियर कॅलिपरमध्ये आपण मोजू शकणार नाही आहे. म्हणजे ही रेंज तुम्ही ठरवली, मेट्रोलॉजी म्हणजे सायन्स ऑफ मेजरमेंट. सायन्स ऑफ मेजरमेंट म्हणजे त्याला इथं स्कोप आहे रेंजेस ठरवण्यासाठी. कॅपॅबिलिटीज, आणि मग हीच त्याची कॅपॅबिलिटी किती आहे, वर्किंग कॅपॅसिटी कशी आहे. म्हणजेच काय, जर आपण वर्नियर कॅलिपर घेतला आणि मायक्रोमीटर घेतला तर या दोन्हीमध्ये वर्नियर कॅलिपर आणि मायक्रोमीटरमध्ये आपण काय करतोय, आउटसाइड डायमीटर चेक करतो, आउटसाइड किंवा इनसाइड डायमीटर चेक करतो. म्हणजेच पण याच्या ॲक्युरेसीमध्ये डिफरंट आहे. याच्या ॲक्युरेसीमध्ये काय फरक आहे. वर्नियर कॅलिपरमध्ये आपण मोजताना म्हणजे त्याचा डिस्काउंटमध्ये फरक आहे. त्याचा डिस्काउंट जे स्मॉल डिव्हिजन आहे मेजर करण्याची, त्याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे वर्नियर कॅलिपर म्हणजे मायक्रोमीटर इज बेटर ॲक्युरेसी दॅन द वर्नियर कॅलिपर. वर्नियर कॅलिपरपेक्षा मायक्रोमीटरची ॲक्युरेसी जी आहे ती जास्त आहे. मायक्रोमीटरची ॲक्युरेसी जी आहे ती जास्त आहे. म्हणजेच त्याची कॅपॅबिलिटी, स्कोप ऑफ मेट्रोलॉजी इन दिस रेंजेस अँड कॅपॅबिलिटीज ठरवण्यासाठी त्याची स्कोप आहे, मेट्रोलॉजीचा स्कोप आहे. कॅलिब्रेशन, तर कॅलिब्रेशन म्हणजेच काय, आपण याच्यामध्ये मेट्रोलॉजी टाईप्स बघणार आहे. इंडस्ट्रियल मेट्रोलॉजी, सायंटिफिक मेट्रोलॉजी आणि लीगल मेट्रोलॉजी. याच्यामध्ये आपण बघणार आहे. आता इंडस्ट्रियल मेट्रोलॉजी म्हणजेच काय, ज्यामध्ये आपण ॲक्च्युअली ती इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहे. म्हणजे प्रोडक्शन सिस्टीम असेल, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असेल, त्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअली इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहे. ती इन्स्ट्रुमेंट आपण कशामध्ये घेतोय, इंडस्ट्रियल मेट्रोलॉजीमध्ये घेतोय. आणि सायंटिफिक मेट्रोलॉजीमध्ये जे इन्स्ट्रुमेंट आपण कॅलिब्रेशनसाठी यूज करणार आहे ते आपण इन्स्ट्रुमेंट सायंटिफिक मेट्रोलॉजीमध्ये घेतोय. म्हणजेच एखादा वर्नियर कॅलिपर आहे, याच्यासाठी तुम्हाला बेस्ट उदाहरण मी देतो, एक्झाम्पल देतो. आपल्या किराणा शॉपमध्ये, किराणा मालाच्या दुकानामध्ये जे आता डिजिटल वजन काटे जे आहेत, डिजिटल वजन काटे जे आहेत, त्यातच सुद्धा एक 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर कॅलिब्रेशन करावं किंवा कॅलिब्रेशन करण्याची त्यांना अट असते. आणि त्याला काय केलं जातं, की कॅलिब्रेशन केल्यानंतर त्याला सील केलेलं असतं. बघा तुम्ही बघितलं असेल, त्याला सील केलेलं असतं. ओके, ते परत पुन्हा 1 वर्षानंतर काय होतं, कॅलिब्रेशन करताना ते सील तोडलं जातं आणि त्याला परत काय केलं जातं. म्हणजेच काय होतं, याच्यामध्ये एरर येत असतो. ज्यावेळी त्याचा यूज आपण करतो, जास्तीत जास्त प्रमाणात यूज होतो, त्यावेळी त्या म्हणजे जी व्हॅल्यू येणार आहे, जे डायमेन्शन्स येणार आहे, त्याच्यामध्ये एरर येत असतो किंवा येऊ शकतो. याच्यासाठी त्याला कॅलिब्रेशन केलं जातं. याच्यासाठी त्याला कॅलिब्रेशन केलं जातं. म्हणजेच काय केलं जातं, ते वजन काट्याचं जे वजन आहे ते बदलू नये. म्हणजे जर आपण 100 ग्रॅम घ्यायला गेलो काहीतरी, तर तिथं काय होणार आहे, ते 101 ग्रॅम किंवा 102 ग्रॅम दाखवणार आहे काही दिवसानंतर, जास्त यूज दिल्यानंतर. म्हणजे हे 102 ग्रॅम जे आहे, म्हणून त्याला काय केलं, हे वजन वाढू नये म्हणून काय केलंय त्यांनी कॅलिब्रेशन केलं जातं. कॅलिब्रेशन केलं जातं. कॅलिब्रेशन म्हणजे काय, परत त्याला मूळ पदावर म्हणजे
एखादा स्टँडर्ड जो आहे तेच इन्स्ट्रुमेंट स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट यूज करून काय केलं जातंय त्याचं कॅलिब्रेशन केलं जातं. म्हणजे तेव्हा त्याच्याशी त्याला कम्पेअर केलं जातं आणि त्याचं ते जे आहे 102 ग्रॅम जे आलेलं आहे ते परत 100 ग्रॅम केलं जातं. म्हणजेच काय घड्याळाचा काटा जर पळत असेल एखाद्याचं टायमिंग वाढतंय बघा अचानक थोडं 5-10 मिनिटांना वाढत जाते तो परत आपण त्याला सेट करतोय दुसऱ्याचं घड्याळ बघून टायमिंग बघून आपण त्याला काय करतोय सेट करतो. तशा प्रकारे हे कॅलिब्रेशन आहे. त्याला कम्पेअर करून काय केलं जातंय कॅलिब्रेशन केलं जातं आणि ते कशावर केलं जातंय मेट्रोलॉजी. ते कशावर केलं जातंय मेट्रोलॉजी थ्रू आपण करणार आहे. देन मेथड्स ऑफ मेजरमेंट. आता मेजरमेंटचे वेगवेगळे मेथड्स आहेत. आता एखादा डायमीटर चेक करायचं असेल डायल बोर इंडिकेटरला पण आपण चेक करतोय, बोर चेक करतोय, मायक्रोमीटर चेक करतोय, व्हर्नियर कॅलिपर चेक करतोय. पण एखादा कॉम्पोनंट किती त्याची ॲक्युरेसी आपल्याला रिक्वायर्ड आहे, त्याची ॲक्युरेसी आपल्याला किती रिक्वायर्ड आहे त्याच्यावर डिपेंड आहे कोणती मेथड यूज करायची आहे. आता डायरेक्ट मेथड इनडायरेक्ट मेथड आहे मेजरमेंटमध्ये. डायरेक्ट इनडायरेक्ट गो नो गो गेज आपण यूज करतोय. ओके, आपल्याला काही ठिकाणी आपल्याला ॲक्च्युअल व्हॅल्यू मिळते, काही ठिकाणी आपल्याला फक्त तो ओके ऑर नॉट ओके म्हणजे ॲक्सेप्टेड आहे की रिजेक्टेड आहे हे फक्त समजते. म्हणजे ती मेथड कोणती यूज करायची ते आपण करणार आहे या मेथडॉलॉजी. दॅट इज द स्कोप ऑफ मेथडॉलॉजी इन द मेथड्स ऑफ मेजरमेंट्स सिलेक्शन. ओके, देन प्रिपरेशन ऑफ डिझाइन अँड ड्रॉइंग. प्रिपरेशन ऑफ डिझाइन अँड ड्रॉइंग. एक डिझाइन असेल मग ते कुठेही असेल, सिव्हिलमध्ये असेल, मेकॅनिकलमध्ये असेल, इलेक्ट्रिकलमध्ये असेल किंवा त्याचं ड्रॉइंग असेल सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल म्हणजे अदरवाईज अदर सगळ्या ब्रँचेसमध्ये कोणत्याही ब्रँचेसमध्ये गेलं तर डिझाईन असेल तर तिथं काय असणार आहे मेजरमेंट असणार आहे. मेजरमेंट शिवाय काय ते घडणार नाही. म्हणून काय म्हणले आपण स्कोप ऑफ मेथडॉलॉजी आहे प्रिपरेशन करण्यामध्ये डिझाईन आणि ड्रॉइंग. नेक्स्ट लास्ट म्हणजे मेंटेनिंग अँड डिफाइनिंग द स्टँडर्ड्स. तर याच्यामध्ये स्कोप ऑफ मेथडॉलॉजी इन द मेंटेनिंग अँड डिफाइनिंग द स्टँडर्ड्स काय करणे ट्रान्सफर ऑफ युनिट्स ऑफ मेजरमेंट अँड द स्टँडर्ड्स. वेगवेगळे युनिट्स आहेत. मिलीमीटर आहे, सेंटीमीटर आहे, मीटर आहे, ओके, व्होल्ट आहे, एम्पियर आहे, हे वेगवेगळे युनिट्स आहेत. यांचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा डिफाईन करणे. आपण एखाद्या याला आता लेंथ मोजत असताना लेंथ मेजर करत असताना आपण काय करणार आहे ती काय करणार आहे याच्यामध्येच मोजणार आहे. मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर याच्यामध्ये लेंथ मोजणार आहे. का डिग्रीमध्ये मोजणार आहे कधी लेंथ म्हणजे हे डिफाईन करणे. हे काय करणे डिफाईन करणे किंवा याला मेंटेनिंग करणे. याच्यामध्ये आपल्याला मेट्रोलॉजीचा स्कोप आहे. याच्यामध्ये मेट्रोलॉजीचा स्कोप आहे. दॅट इज द स्कोप ऑफ मेट्रोलॉजी. मॅन्युफॅक्चरिंग, रेंजेस अँड कॅपॅबिलिटीज, कॅलिब्रेशन, मेथड्स ऑफ मेजरमेंट्स, प्रिपरेशन ऑफ डिझाइन अँड ड्रॉइंग and maintaining and defining the standards. That is the scope of metrology. Then पुढचा जो पॉइंट बघणार आहे आपण तो ऑब्जेक्टिव्ह और नेसेसिटी ऑफ मेट्रोलॉजी. ऑब्जेक्टिव्ह ऑफ मेट्रोलॉजी. आता या मेट्रोलॉजीचा ऑब्जेक्टिव्ह कोणते म्हणजे याची गरज काय, याचा हेतू काय हे आपण बघणार आहे. ऑब्जेक्टिव्ह ऑफ मेट्रोलॉजी और नेसेसिटीज ऑफ मेट्रोलॉजी. ओके, फर्स्ट इज टू अचीव स्टँडर्डायझेशन. To achieve standardization to achieve standardization म्हणजेच काय त्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी मेंटेन करणे किंवा त्याला एक दर्जा देणे आणि ती अचीव करण्याचं काम या मेट्रोलॉजी थ्रू केलं जातं. तो
आहे मेट्रोलॉजीचा. म्हणजे ज्याच्यावेळी आपण म्हटलं जर मेजरमेंट नाही घेतलं आणि डिझाईन तयार केलं किंवा एखादं ड्रॉइंग तयार केलं तर काय होणार नाही, त्याला स्टँडर्ड राहणार नाही. मग त्याची ॲक्युरेसी नसणार आहे. ॲक्युरेसी कशी कधी मिळेल जर आपण मेट्रोलॉजी थ्रू आपण त्याचं काय केलं, मेजरमेंट घेऊन केलं. So first one is to achieve standardization, to find out sources of errors, to find out sources of errors, sources of errors, to find out sources of errors. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स असतील, वेगवेगळे कॉम्पोनंट्स असतील, याच्यामध्ये एरर्स हा येणारच आहे. एरर्स हा येणारच आहे. तो कॉम्पोनंट किंवा ते इन्स्ट्रुमेंट कितीही करेक्ट जरी असलं तरी काही कालावधीनंतर त्याचा फ्रिक्वेंटली यूज झाल्यानंतर त्याच्यामध्ये एरर हा येणार आहे. एरर म्हणजेच काय, त्याची रेंज असेल 0 to 25 तर ती रेंज एखाद्या वेळेस वाढणार आहे, 0 to 26 होईल किंवा 0 to 24 होईल. म्हणजे तिथं काय आला 1 mm चा एरर, 1 mm चा एरर. ही एरर ते इन्स्ट्रुमेंट ते किंवा तो कॉम्पोनंट फ्रिक्वेंट यूज केल्यानंतर बऱ्याच वेळा बघा आपण त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करतोय. एखादा एरर असेल तर एखादा सरफेस जर झिजला असेल, त्याचं घर्षण झालं असेल तर त्याच्यावर काय होतं, आपण एक लेअर वेल्डिंगचा लेअर मारतो आणि परत त्याला काय करतो, त्या साईज करतो. म्हणजे आलेला एरर आपण काय करतो, इलिमिनेट करतो. ते एरर म्हणजे ते कधी कळणार आहे आपल्याला की ती साईज कमी झाली आहे, की तिथं घर्षण झालं. ज्यावेळी आपण त्याचं मेजरमेंट घेणार आहे त्यावेळी आपल्याला कळणार आहे की तिथं तितक्या एमएमचा किंवा तितक्या ह्याचा एरर आलेला आहे, एरर आलेला आहे. ते फाइंड आउट करण्याचं काम आपण हे मेट्रोलॉजी थ्रू करतो. मेट्रोलॉजी थ्रू म्हणजे काय, आपण एखाद्या इन्स्ट्रुमेंट थ्रू आपण त्याला काय करतो, मेजर करतो. इन्स्ट्रुमेंट थ्रू काय करतो, त्याला आपण मेजर करतो. म्हणजे टू फाइंड आउट सोर्सेस ऑफ एरर्स, find out sources of errors. Selection of proper measuring instrument, selection of proper measuring instruments and their proper method and gauges. Selection of proper measuring instruments and gauges. पण मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला लेंथ मेजर करायची असेल तर आपल्याला मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर मध्येच मोजावे लागणार आहे. जर आपल्याला वेट मेजर करायचं असेल तर ग्रॅम, किलोग्रॅम यामध्येच मेजर करावं लागणार आहे. टन यामध्ये मेजर करावं लागणार आहे. टन कधी लेंथ आपण टन मध्ये मोजली आहे का? नाही. म्हणजे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जे आहे ते प्रॉपर, मग टन म्हणण्याचं काय, त्याला वजन काटा यूज करणार आहे. ओके. आणि ज्यावेळी मीटर, मिलीमीटर, सेंटीमीटर यूज करतो त्यावेळी स्केल रूल किंवा मेजरिंग टेप यूज करावा लागणार आहे. म्हणजे प्रॉपर सिलेक्शन ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स अँड गेजेस. आता गेजेस मी तुम्हाला काय म्हणलं मगाशी, ओके नॉट ओके. ओके नॉट ओके ज्यावेळी आपण म्हणतोय त्यावेळी आपल्याला ॲक्च्युअल व्हॅल्यू मिळत नाही. पण ओके कधी म्हणतोय आपण, गो एंड जर इन्सर्ट झाला आणि नो गो एंड जर तटला, नो गो एंड जर इन्सर्ट नाही झाला तर त्यावेळी तो जो कॉम्पोनंट आहे तो ओके म्हणतो. जर गो पण इन्सर्ट झाला आणि नो गो पण इन्सर्ट झाला तर तो इनकरेक्ट आपण म्हणतो. काय म्हणतोय, इनकरेक्ट म्हणतोय त्याला. म्हणजे गेजेस, हे कोणकोणते गेजेस यूज करायचे. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत गेजेसमध्ये, ते आपण पुढे पाहणार आहे. ओके. म्हणजे आता फक्त काय, सिलेक्शन ऑफ प्रॉपर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स अँड गेजेस, त्याचं सिलेक्शन करणे. फोर्थ नंबर, टू हॅव गुड ॲक्युरेसी अँड प्रिसिजन. टू हॅव गुड ॲक्युरेसी अँड प्रिसिजन. आता ॲक्युरेसी आणि प्रिसिजन याच्यामध्ये डिफरन्स पण आपण बघणार आहे. ॲक्युरेसी म्हणजे काय आणि प्रिसिजन म्हणजे काय. ॲक्युरेसी म्हणजेच काय, ओन्ली वन व्हॅल्यू इन दिस सेट. जर 10 mm चा डायमीटर असेल, 10 mm डायमीटर असेल तर त्याच्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट जे जितके कॉम्पोनंट आपण बनवणार आहे त्याचं 10 mm च डायमीटर पाहिजे.
आणि प्रिसिजन म्हणजेच काय, इट इज अ रिपीटेबिलिटी ऑफ द प्रोसेस, मेजरिंग प्रोसेस, रिपीटेबिलिटी ऑफ द मेजरिंग प्रोसेस. म्हणजे याच्यामध्ये ॲक्युरेसी मध्ये एका पॉईंटचा असणार आहे, एका कंपोनंटचा असणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपोनंटचे प्रिसिजन म्हणजे 10 mm असेल तर 9.99, 9.98, तर 10.01, 10.02 अशा प्रकारचे सेट ऑफ मेजरमेंट्स या प्रिसिजन मध्ये असतात. म्हणजेच काय त्याने ॲक्युरेसी कशी पाहिजे आणि प्रिसिजन ठरवण्याचं काम या मेट्रोलॉजी थ्रू केलं जाते. म्हणून याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ॲक्युरेसी आणि प्रिसिजन फाइंड आउट करणे. काय याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. टू रिड्यूस कॉस्ट ऑफ इन्स्पेक्शन, टू रिड्यूस कॉस्ट ऑफ इन्स्पेक्शन, इंस्पेक्शन कॉस्ट कमी करणे, efficient use of available facilities and efficient use of available facilities. Reduce inspection cost, inspection cost reduce करणे, जो टाइम कंज्यूम होणार आहे तो कमी करणे आणि जी फॅसिलिटी अवेलेबल आहे त्याचा इफिशियंटली यूज करणे, प्रॉपर यूज त्याचा करणे. दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ मेट्रोलॉजी. टू evaluate newly developed object, newly developed प्रोडक्ट, नवीन जो प्रोडक्ट डेव्हलप करणार आहे त्याची इव्हॅल्युएशन करणे. कस्टमर सॅटिस्फिकेशन, कस्टमर सॅटिस्फिकेशन, ज्यावेळी कस्टमरला स्टँडर्ड प्रोडक्ट, क्वालिटी प्रोडक्ट मिळणार आहे त्यावेळी त्या कस्टमरचं आपोआपच काय होणार आहे, समाधान होणार आहे. म्हणजेच काय, कस्टमर सॅटिस्फिकेशन हा याचा हेतू आहे मेट्रोलॉजी, म्हणजे त्याची गरज आहे मेट्रोलॉजीला. मेट्रोलॉजी गरज काय, तर ते कस्टमर सॅटिस्फिकेशन झालं पाहिजे. याच्यासाठी आपण काय करतोय, मेट्रोलॉजीचा यूज करतोय. रिड्यूस रिवर्क अँड रिजेक्शन, रिड्यूस rework and rejection, to reduce rework and rejection. म्हणजे आपण जर त्याचं मेजरमेंट व्यवस्थित घेऊन जर एखादा कॉम्पोनंट बनवला, 10 mm चा शाफ्ट असेल तर 10 mm च बनवला तर आपल्याला काय होणार नाही, रिवर्कला तो येणार नाही आणि रिजेक्ट पण होणार नाही. रिजेक्ट म्हणजे काय म्हणे, स्क्रॅप. आणि रिवर्क म्हणजे काय, परत कस्टमर कडून तो रिवर्कला येणे किंवा फायनल स्टेज पासून परत तो रिवर्कला येणे, इन्स्पेक्शन स्टेज पासून तो परत काय होणे, रिवर्कला येणे. म्हणजे 10 mm चा शाफ्ट जर असेल, जर तो आपण 11 mm बनवला आणि ज्यावेळी इन्स्पेक्शन झालं त्यावेळी 11 mm दाखवलं आणि आपल्याला रिक्वायर्ड किती आहे, 10 mm रिक्वायर्ड आहे, तर तो काय होणार आहे, रिवर्कला येणार. म्हणजे त्याचं 1 mm मटेरियल जे आहे ते काय करणार आहे, आपल्याला काढावं लागणार आहे. म्हणजेच हा हेतू आहे मेट्रोलॉजीचा, ती रिड्यूस करण्यासाठी, ते कमी करण्यासाठी, रिवर्क केला येणे किंवा रिजेक्ट होणे हे कमी करण्यासाठी, एलिमिनेट करण्यासाठी, स्क्रॅप कमी करण्यासाठी. टू रिड्यूस स्क्रॅप, रिवर्कला आलं तर स्क्रॅप होणार आहे, स्क्रॅप पडणार आहे, ते स्क्रॅप पण कमी करण्यासाठी आपण मेट्रोलॉजीचा यूज करतो किंवा मेट्रोलॉजीची गरज आहे. दॅट इज द ऑल objectives of metrology or necessity of metrology or need of metrology. Okay, thank you friends.